विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पार्शियल डिफरन्शिएशन या चॅप्टरवरती काही महत्त्वाचे MCQज आहेत ते MCQ डिस्कस करतोय. सो स्टार्ट करूयात फर्स्ट क्वेश्चनपासून. फर्स्ट क्वेश्चन इज f of x y is equal to x square plus xyz plus z. Then find the value of fx at 1 1 1. ओके, एफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एफ एक्स मीन्स डॅबा एफ बाय डॅबा एक्स याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी विल गेट ट्वाइस एक्स plus yz. Now put the value, that is 1 1 1. Then we will get daba f by daba x is equal to 2 plus 1. So that will become 3. Therefore correct answer is C. Next question घेऊयात. Next question आहे fxy is equal to sin xy plus x square ln y. Then find fyx at 0, pi by 2. तर सुरुवातीला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डॅबा f बाय डॅबा y याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो डिफरन्शिएट गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y. वी विल गेट sin x y चे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y काय येईल, सो दॅट विल बिकम cos x y. आता काय करावं लागेल, हा जो फंक्शन आहे एक्स वाय याचं परत एकदा डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय. सो वी विल गेट एक्स हियर. हा एक्स मी या ठिकाणी लिहितो. ओके, प्लस वी हॅव एक्स स्क्वेअर ॲज इट इज अँड डिफरन्शिएशन ऑफ ln y विल बिकम 1/y. नाव हे झालं एफ वाय. फक्त एफ वाय इज इक्वल टू डॅबा एफ बाय डॅबा वाय याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. Now differentiate this function, that is daba f by daba y with respect to x. Daba by daba x. It is nothing but daba yx. Okay. So we will get, आता याचं डिफरन्शिएशन आपल्याला काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. सो डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहा, या टर्मचं डिफरन्शिएशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. यामध्ये एक्सच्या दोन टर्म्स आहेत, एक्स आणि कॉस एक्स वाय. सो बाय युजिंग यू व्ही रूल. ओके, यू व्ही रूलचं या ठिकाणी आपण यूज करूयात. फर्स्ट आपण याचं डिफरन्शिएशन करू या टर्मचं. देन वी विल गेट कॉस एक्स वाय. ओके, देन नेक्स्ट आपण काय करूयात, कॉस एक्सचं डिफरन्शिएशन करूयात. बाय किपिंग एक्स कॉन्स्टंट वी विल गेट मायनस एक्स. ओके, साइन कॉस डिफरन्शिएशन साइन मायनस साइन एक्स वाय आणि परत एक्स वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी विल लेफ्ट विथ वाय. या ठिकाणी वाय ॲज इट इज लिहितो मी. ओके, प्लस आता एक्स स्क्वेअर 1/y याचं डिफरन्शिएशन करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी विल गेट ट्वाइस एक्स अपॉन वाय. ओके, आता याला रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा. We will get cos xy minus xy into sin xy plus twice x upon y. Now put the given points, the value of given point 0 and pi by 2. So x is equal to, in this case x is equal to 0 and y is pi by 2. So put this value, we will get cos 0 is 1, right. 0 into sin 0 याची पण व्हॅल्यू काय 0 प्लस या ठिकाणी याची पण व्हॅल्यू काय 0. सो दॅट विल बिकम 1. सो द करेक्ट ऑप्शन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन इज एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब. ओके, देन x is equal to t square plus t cube and y is equal to t cube plus t raised to 9. Then find df by dt at t is equal to 1. Find df by dt. df by dt याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे.
तर आपल्याला या ठिकाणी पहा चेन रूल या कन्सेप्टचा यूज करावा लागेल. सो df बाय dt इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल पहा या ठिकाणी डॅबा f बाय डॅबा x, ओके, देन डॅबा x बाय डॅबा t, because x is a function of t and f is a function of x, plus daba f by daba y into daba y into daba y divided by daba t असं घ्यावं लागेल. सो df by dt is equal to daba f by daba x, differentiation of f with respect to x, we will get twice x. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल twice x मिळेल. देन differentiation of x with respect to t, याचं डिफरन्शिएशन करायचं with respect to t, we will get 2t plus 3t square, okay, plus differentiation of f with respect to y, याचं with respect to y differentiation करायचं, we will get here 3y square, okay, 3y square into daba y by daba t, y is a differentiation with respect to t करायचं, we will get 3t square plus 9t raised to 8, 9t raised to 8 अशी व्हॅल्यू मिळेल. Now put t is equal to 1. Before that, first find the value of x when t is equal to 1. x ची व्हॅल्यू t is equal to 1 असताना किती येईल पहा. In this equation put the value t is equal to 1, then we will get x is equal to 1 plus 1, that will become 2, right, and y is also 1 plus 1, that is 2. Now put this value of x and t in this equation, we will get df by dt is equal to 2 into 2, okay, 2 into 2 in bracket 2 plus 3, 2 plus 3 plus 3 into y square, so y is 2 आणि त्याचा स्क्वेअर केलं किती येईल 4 अशी व्हॅल्यू मिळेल, ओके, into या ब्रॅकेटमध्ये पहा 3 t चा स्क्वेअर आहे म्हणजे 1च असेल आणि t रेज टू 8 त्याची पण व्हॅल्यू काय येईल 1 येईल, सो 3 plus 9, ओके. सो वी विल गेट, आता याला आपण कॅल्क्युलेट करूयात. सो 4 into 5 plus 12 into 12, सो टोटल विल बिकम, या ठिकाणी आपल्याला अशी व्हॅल्यू मिळेल 20 plus 144, that will become 164. So correct answer of this question is D, that is 164. Okay, next question घेऊयात. Next question is, if f is equal to x cube plus xy plus y cube, then value of daba f by daba x at 0, 1. So we need to differentiate this function with respect to x. We will get daba f by daba x is equal to 3x square plus y, 3x square plus y. Now put the given point x is equal to 0 in this case. So daba f by daba x is equal to 0 आणि y ची व्हॅल्यू काय आहे 1. So that will become 1. So correct option is B. Okay. Next question घेऊयात. If f is equal to 2x cube y square plus y cube, then value of fxy at 1, 1 is. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची fxy. याचा अर्थ काय होतो, सुरुवातीला आपल्याला f या फंक्शनचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे आणि या टर्मचं परत डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y करावं लागेल. So first find the value of daba f by daba x, that is differentiation of f with respect to x. We will get 6x square
वाय स्क्वेअर. ओके, आणि याची व्हॅल्यू काय येईल 0 येईल. देन डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू वाय. वी विल गेट डॅबा बाय डॅबा वाय इंटू डॅबा एफ बाय डॅबा एक्स. ओके, इज इक्वल टू, आता याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय केल्यानंतर आपल्याला अशी व्हॅल्यू मिळेल. पहा 6x स्क्वेअर ॲज इट इज असेल, वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन ट्वाईस वाय. सो दॅट विल बिकम 12x square y. Now put the given point x is equal to 1 and y is equal to 1. Then we will get fxy is equal to 12. Right? So this is the answer. So correct option is B. Next question घेऊयात. Next question is, for exact differential equation of the form m dx plus n dy is equal to 0, which condition is true? दिलेल्या 4 कंडिशन्स पैकी कोणती कंडिशन एक्झॅक्ट डिफरन्शिएशन साठी ट्रू आहे असं विचारलंय. सो द करेक्ट कंडिशन इज ए, दॅट इज डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन डिवायडेड बाय डॅबा एक्स. ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्यानंतर ते जे डिफरन्शियल इक्वेशन असेल ते काय असेल, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल. याचंच एक्झाम्पल यालाच आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये अप्लाय करतोय. 7 नंबरचा क्वेश्चन पहा. द डिफरन्शियल इक्वेशन df इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस वाय प्लस 2 dx प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2xy dy इज. हे दिलेलं जे इक्वेशन आहे, टोटल डिफरन्शियल इक्वेशन जे आहे, हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. सो इन दिस केस दिस इज m अँड दिस इज n. सो डिफरन्शियल इक्वेशन काय असेल पहा, m dx प्लस n dy. तर एक्झॅक्ट डिफरन्शिएशनसाठी कोणती कंडिशन आहे? कंडिशन आहे ती आहे डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल टू डॅबा n बाय डॅबा x. ओके, ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय होत आहे की नाही चेक करायचं आहे. सो इन दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन m is y square plus y plus 2 and n is y square plus x plus twice xy. Okay, so now differentiate this m with respect to y. m जो फॅक्टर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, with respect to y ने डिफरन्शिएट करायचं आहे. So we will get here twice y plus 1. ओके, आणि आता काय करूयात, n जो आहे n चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करूयात. इज इक्वल टू वी विल गेट वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन, वाय स्क्वेअरचं काय 0 येईल, x 1 येईल, आणि ट्वाईस एक्स वाय याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल, ट्वाईस y, दॅट इज 1 प्लस ट्वाईस y. So if you observe these two equation, then we can say daba m by daba y is equal to daba n by daba x. So this total differentiation equation satisfies the condition, therefore we can say this differential equation is exact differential equation. Okay, next question घेऊयात. Total differentiation of the function f is equal to alpha sin beta minus beta sin alpha is. याचं आपल्याला काय करायचं आहे, टोटल डिफरन्शिएशनचा इक्वेशन यूज करून टोटल डिफरन्शिएशन या फंक्शनचं फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन से दॅट दिस फंक्शन f is a function of alpha and beta. So df, that is total differential of this function, is given by df is equal to daba f by daba alpha, right, into d alpha plus daba f by daba beta
into d beta. So first let's find the value of delta f by delta alpha. याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करूयात. delta f by delta alpha ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. So differentiate this function with respect to alpha. We will get sin beta minus beta cos alpha. sin beta minus beta cos alpha अशी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आणि now differentiate this function f with respect to beta. We will get here alpha cos beta. ओके, अल्फा cos beta आणि या ठिकाणी काय मिळेल minus sin alpha. So if you put these values in this equation, then we will get total differentiation of this function as df is equal to sin beta minus beta cos alpha into d alpha plus alpha cos beta minus sin alpha into d beta. Okay, so the correct option is A. याचं correct option काय आहे? A. Next question पहा, 9 numberचा question. The differential equation df is equal to e raised to y dx plus x e raised to y plus twice y dy is. मग आता हे जे इक्वेशन दिले ते एक्झॅक्ट डिफरन्शियल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. सो इन दिस केस ऑल्सो इफ यू कंपेअर then we can say m is nothing but e raised to y and n is nothing but x e raised to y plus twice y. Okay, so differentiate m with respect to y, we will get e raised to y as it is. Okay, and differentiate n with respect to x, we will get here 1 into e raised to y plus 0, so that will become e raised to y. If you compare these two equations, then we can say delta m by delta y is equal to delta n by delta x. So from this we can say the given differential equation is exact differential equation. So correct option is A. Next question घेऊयात. If f is equal to x raised to 4 plus y e raised to x, then delta f by delta y will be. ओके, याचं आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y करायचं आहे. सो delta f by delta y इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल पहा, या ठिकाणी पहिला फॅक्टर x आहे, सो 0 प्लस e raised to x. Okay, so delta f by delta y is equal to e raised to x. So correct option is A. A is the correct option. Next question आहे 11. If f of xy is equal to x square into ey, then the partial derivatives. म्हणजे या दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणती कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय होते ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर चेक करूयात आपण लास्ट जी कंडिशन दिलेली आहे त्यापासून. सो लेट्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स वाय. इट मीन्स दॅट वी नीड टू फर्स्ट डिफरन्शिएट द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन करायचं आहे आणि त्याचं परत एकदा काय करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएशन करायचं आहे. So delta f by delta x is equal to काय मिळेल व्हॅल्यू, that will become twice x e raised to y अशी व्हॅल्यू मिळेल. आणि परत त्याचं आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y करायचं आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू y. सो वी विल गेट ट्वाइस x e raised to y. e raised to x डिफरन्शिएशन काय असतं, e raised to x as it is. So here we have e raised to y. मग त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y, याची व्हॅल्यू काय मिळेल, e raised to y, राईट, अँड ट्वाइस x as it is. So it will become twice x e raised to y. आता नेक्स्ट घेऊयात आपण
नाव लेट्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ वाय एक्स इज इक्वल टू काय येईल पहा. सुरुवातीला आपल्याला फंक्शन जो आहे त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आणि मग हा जो काही फॅक्टर असेल याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. सो डॅबा एफ बाय डॅबा वाय इज इक्वल टू आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर ई रेस टू वाय ॲज इट इज. आता या फॅक्टरचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. सो डॅबा बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एफ बाय डॅबा वाय and that will become, याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करा, we will get twice x e raised to y. Okay, so if we compare equation 1 and equation 2, then we can say fxy is equal to fyx. Okay, so correct option is D. D is the right option of this question. Next question pa, necessary condition for एक्झॅक्ट डिफरन्शियल इज. एक्झॅक्ट डिफरन्शियलसाठी नेसेसरी कंडिशन काय आहे. आत्ताच आपण पाहिलं की डॅबा एम बाय डॅबा डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स असं असेल तर ते डिफरन्शियल इक्वेशन हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी तसं काय कंडिशन दिलेलं नाही. इन दिस केस डी एफ इज इक्वल टू, इफ यू कम्पेअर व्हॉट इज यम. Okay, so we know this df is equal to daba f by daba x into dx plus daba f by daba y into dy. So in this case this is m and this is n. Okay, so आता m आणि n हे काय आपल्याला माहित झालं. So m is daba f by daba x and n is daba f by daba y. Now put this value of m and n in this equation. या इक्वेशन मध्ये जर पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा. we will get daba by daba x into daba या ठिकाणी आपल्याला अशी व्हॅल्यू मिळेल पहा. या ठिकाणी put the value of m here, we will get daba by daba y into daba f by daba x is equal to daba by daba x into n is daba f by daba y. This is nothing but fxy and this is nothing but fyx. So if the differential equation satisfies this condition, then it is exact differential equation. So correct option is D. fxy is equal to fyx. Next question घेऊ आपण. क्वेश्चन आहे, if the function fxyz is equal to 0, then daba y by daba z by keeping x constant into daba z by daba x by keeping y constant into daba x by daba y by keeping z constant is equal to, आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. सी इज द राईट ऑप्शन, दॅट इज -1. याची व्हॅल्यू काय असते, -1 असते. हा थेरम्स ऑफ डिफरन्शिएशन याचा एक थेरम आहे. फर्स्ट थेरम जो आहे थेरम्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये तो आहे पहा, डॅबा एक्स बाय डॅबा वाय बाय किपिंग झेड कॉन्स्टंट इनटू डॅबा वाय बाय डॅबा एक्स again by keeping z constant is equal to 1. This is first theorem. हा काय झाला, फर्स्ट थेरम. आणि याच्यामधलाच हा जो सेकंड थेरम जो आहे, डॅबा y by डॅबा z by keeping x constant into डॅबा z by डॅबा x by keeping y constant and डॅबा x by डॅबा y by keeping z constant is equal to, याची व्हॅल्यू येते -1. दिस इज सेकंड थेरम. थेरम्स ऑफ डिफरन्शिएशन मधला हा सेकंड थेरम आहे. त्याचं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली विचारलं आहे. तर याची व्हॅल्यू किती येते, -1 येते. यामध्ये पहा वाय झेड एक्स हा एक सायक्लिक सिक्वेन्स जो आहे तो याच्यामध्ये मेंटेन केलेला आहे. या इक्वेशनमध्ये पहा वाय झेड, आणि या ठिकाणी डिफरन्शिएशन आपण कशाचं करतोय, वायचं करतोय विथ रिस्पेक्ट टू झेड करतोय, बरोबर.
सो इन दॅट केस एक्स विल बी कॉन्स्टंट, म्हणून या ठिकाणी सफिक्समध्ये तुम्ही पाहू शकता एक्स या ठिकाणी लिहिलं आहे. याचा अर्थ काय होतो, एक्स इज कॉन्स्टंट. देन झेड आहे तसा फॅक्टर या ठिकाणी घेतला आहे, डॅबा झेड बाय डॅबा एक्स बाय किपिंग वाय कॉन्स्टंट. झेडच्या नंतर काय येते एक्स, एक्सच्या नंतर वाय, अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल. याची व्हॅल्यू किती येते, -1. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ z इज इक्वल टू y x स्क्वेअर y given x is equal to 4, y is equal to 3, dx is equal to -0.01, dy is equal to 0.02, the dz will be, then dz will be, dz ची व्हॅल्यू विचारली आहे. So in this case we know that z is a function of x and y, then dz is given by dabba z by dabba x into dx plus dabba z by dabba y into dy. So first differentiate z with respect to x. With respect to x we will get. So z चं differentiation with respect to x केल्यानंतर आपल्याला मिळेल twice xy. Now put the value of x and y. We will get dabba z by dabba x as 2 into x is 4 and y is 3. Okay, so that will become 24, right? Now differentiate z with respect to y, we will get x square. Okay, we will get x square. Now put the value of x and square of that, so we will get 4 आणि त्याचा स्क्वेअर काय येईल 16 येईल, बरोबर. Now put the given values in this equation. Let us say equation number 1, we will get dz is equal to dabba z by dabba x, याची व्हॅल्यू किती आहे 24, dx ची व्हॅल्यू काय आहे -0.01, ओके, प्लस dabba z by dabba y, याची व्हॅल्यू किती आहे, द व्हॅल्यू इज 16 and dy याची व्हॅल्यू किती आहे 0.02, right? So we will get here -0.24 plus 0.32, so that will become, याची व्हॅल्यू किती येते पहा, that will become 0.08. So correct option of this question is D, that is 0.08. Last question घेतोय आपण. Last question is if u is equal to e raised to y cos x, e raised to y cos x, then uxx plus uyy will be. सुरुवातीला आपण uxx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो uxx means differentiation of u with respect to x, again differentiation of this factor with respect to x. Okay, so dabba u by dabba x याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. dabba u by dabba x याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, we will get that value e raised to y will be remains as it is, cos x differentiation काय मिळेल minus sin x अशी व्हॅल्यू मिळेल, बरोबर. then again differentiate this value with respect to x, we will get dabba, let us say that is dabba square u by dabba x square is equal to, we will get minus e raised to y cos x. Okay, next, now differentiate. Now let's find the value of u y, that is nothing but dabba by dabba y into dabba u by dabba y, that will become dabba by dabba y into dabba u by dabba y, याची व्हॅल्यू काय येईल पहा, that will become इक्वेशन कडे पहा, e raised to y into cos x आहे. सो e raised to y चं डिफरन्शिएशन e raised to y, cos x या ठिकाणी काय असेल कॉन्स्टंट असेल, सो ॲज इट इज. नाउ अगेन डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू y, we will get again e raised to y as it is, cos x as it is. So let us say this is equation number 1, this is equation number 2. So if we add equation 1 and 2, we will get uxx plus uyy is equal to, याची व्हॅल्यू काय मिळेल पहा, minus e raised to y cos x plus e raised to y
cos x. So that will become 0. त्याच्यावली काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. So correct option is D, that is 0. So in this way these are the some 15 questions of partial differential equation. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायचे. ही जी PDF आहे या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देत आहे. ओके, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा. या आपला जो चॅनल आहे फिजिक्स पॅशन या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, थँक्यू.